कोरोनाच्या लढाईत योद्धा म्हणून पोलीस आरोग्य महसूल विभागासह अत्यावश्यक सेवेतील सगळे सेवा देत आहे। अशा योद्धांचा मनोबल वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणे गरजेचे असताना बुलढाणेकरांची मान शरमेने खाली करणारी घटना बुलढाणा शहरातील कंटेनमेंट झोनमधील टिपू सुलतान चौकात घडली। तोंडावर मास्क का नाही लावले विचारल्यानंतर कर्तव्यावर असलेले राजेश निकाळजे नामक पोलीस कर्मचाऱ्यांवर 5 ते 6 टवाळखोरांनी हल्ला करून मारहाण केली। विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याजवळील काठीने मारहाण केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला दुखापत झाली आहे। टिपू सुलतान चौकामध्ये आमचे निकाळजे नावाचे कर्मचारी हे कर्तव्यावर असताना त्यांच्या समोरून 4 युवक हे 2 मोटरसायकलवर जात असताना त्यांनी कुठलाही मास्क लावलेला नव्हता, तसेच संचारबंदीचे उल्लंघन करत होते। म्हणून त्यांना हटकले असता त्या कारणावरून त्यांनी त्या कर्मचाऱ्याशी वाद केला आणि त्याच्यामध्ये बाचाबाची होऊन मग त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याची कॉलर पकडली। या अशा फिर्यादीवरून त्या ठिकाणी 353 प्रमाणे त्या युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आले आहे। इतर आरोपी त्यांचे नाव निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन त्यांना सुद्धा अटक करून पुढील कारवाई करीत आहोत। पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जावेद खान याच्यासह 5 टवाळखोर आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून जावेदसह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मारहाणीचा व्हिडिओ परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कर्तव्य बजावत असणाऱ्या कोरोना लढवय्यावर असा नपुंसक हल्ला करणाऱ्यांवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक किती कठोर कारवाई करणार याकडे संपूर्ण पोलीस प्रशासनाचं लक्ष लागलं आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।